जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेले केळी पीक अक्षरशः भुईसपाट झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्राथमिक माहितीनुसार रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल 2540 हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन किती वेगाने मदतीसाठी पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये अहिरवाडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, तेराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं. अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे. आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे. याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही. तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल. कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे. कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल, तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, हीच शासनाकडे आमची एक मागणी आहे.